तर आम्हाला लोकांनी भीती घातली काय की पिक्चरमधले लोक चांगले नसतात म्हणून. बापरे. तर त्यांनी एकदा रेसल पाहिली, म्हणे ही पोरगी चांगली मेहनत करते. मग त्या अण्णांनी माझं नाव सुचवलं पिक्चरसाठी, संत वाहते कृष्णामाई या पिक्चरमध्ये. मग सगळ्यांचे पैसे घेऊन जा, पण ह्या आर्टिस्टला त्रास द्यायचा नाही. मग आम्हा लोकांना बोलून ते फक्त तिथलं थँक्यू आणि सॉरी एवढे 2 शब्द शिकवायचे. तुला कुणी काय विचारलं तर थँक्यू म्हणायचं आणि याला सॉरी म्हणायचं, एवढंच फक्त. रसिक मोहिनी. रसिक तितुका मेळवावा अर्थात रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक मोहिनीवरचे हे पॉडकास्ट तुम्हाला आवडतात, तुम्ही कॉमेंटही करता, त्याकरता मनापासून धन्यवाद. एकच छोटीशी विनंती आहे, रसिक मोहिनी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल. आणि आम्हालासुद्धा तुमच्यासारखे छान सबस्क्रायबर्स मिळाले की आनंद होईल. त्याचप्रमाणे आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टालासुद्धा नक्की फॉलो करा. चला तर मग आजच्या नवीन एपिसोडकडे वळूया. आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आलेल्या आहेत ते एक अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. शिवाय एक नृत्य कलाकार आहेत, अभिनेत्री आहेत, निर्माती आहेत आणि खूप लहान वयापासून त्यांचा अभिनयाचा नृत्याचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवंगत प्रसिद्ध कलाकार प्रकाश इनामदार यांच्या त्या पत्नी आहेत. नमस्कार, जयमालाताई. नमस्कार. तुमचं रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून मी स्वागत करते. खूप छान दिसत आहे आणि सगळं इतकं ते गेटअप तुमचा मस्त झालेला आहे. मी तुमचा बायोडेटा वाचला आणि मला खरोखर खूप आश्चर्य वाटत होतं. तुम्ही केवढ्या लहान वयापासून तुमच्या कारकिर्दीला सुरुवात केलेली आहे, म्हणजे राईट फ्रॉम हिंदी फिल्म्स आणि नाही का. तर तुमचं लहानपण म्हणजे तेच थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल की सुरुवात कशी झाली आणि कधी तुम्ही सिनेमामध्ये कामाला सुरुवात केली. नाही, मी वयाच्या 7व्या वर्षापासून खरं सुरुवात केली, कारण माझ्या घरामध्ये एक आवडत नव्हतं डान्स वगैरे. तर त्यामुळं माझे वडील मला रागवायचे, असलं काही करायचं नाही वगैरे वगैरे. आणि माझ्या घरामध्ये आम्ही भावंड, म्हणजे आम्ही 5 बहिणी आणि 3 भाऊ. तर 2 माझ्यापेक्षा मोठ्या आणि मी 3रा नंबर. पण मी डान्स वगैरे करायची आणि मी वडिलांना चोरून करत होते. आणि काय झालं की आमचे 3 हॉटेल होते आणि हॉटेल आमचे म्हणजे गेले, म्हणजे आमचा मॅनेजर गल्ला घेऊन पळून गेला. त्यामुळं मग माझ्यावरती प्रसंग असा आला की घरच्या आईवरती वडिलांवरती असा प्रसंग आला की आता करायचं काय. तर मग वडील आमचे रिक्षा शिकले आणि आई आमची कागदाच्या कारखान्यात कामाला लागली. मग म्हणलं आई बाबा करतायत तर मला काहीतरी केलंच पाहिजे. म्हणून मग मी पण आमचा एक बैजू बँडवाला होता, तर तो मला आपलं खालनं शिट्टी वाजवायचा की जयाताई ये खाली, म्हणून मग त्याच्याबरोबर मी बँडमध्ये नाचायची घरी न कळवता. मग त्याच्याबरोबर मी जायची आणि तो काय जे पैसे दिले ते घेऊन घरी येणार आणि मग घरी मग बाकीच्या भावंडांना सगळ्यांना खायला घालणार मी आणि आई वगैरे असे. तर अशातनं माझी सुरुवात झाली. हालाकीची होती, हालाकीची म्हणजे वास्तविक पहिली सुरुवातीला खूप चांगलं, म्हणजे आम्ही आठवड्याला माझी आई आम्हाला फ्रॉक म्हणा किंवा काही दागिने म्हणा असं आम्हाला करत होती. पण आमचं ते हॉटेल गेल्यामुळे परिस्थिती एकदम डाऊनला गेली ना. 3 हॉटेल त्यांनी ते सगळं पळवलं ना, म्हणून मग ते सगळं असं राहिलं. मग तेव्हापासून जी मी सुरुवात केली तर मला पहिलं पिक्चर मिळालं दीदी, म्हणजे हिंदी पिक्चर. आणि ते होतं प्रभात इन्स्टिट्यूटमध्ये. तर तिथे शुभा खोटे हिरोईन होती, सुनील दत्त हिरो होता आणि शांतारामची जयश्री, त्या लोक काम करत होते. आणि आम्ही त्यावेळेस बच्चे कंपनी होतो सगळे. मग ते बबलू बिबलू सगळे जे त्या काळातले होते ना, त्यांच्याबरोबर ट्रीप आलेली असते आणि आम्हाला गाणी बिणी म्हणायला सांगतात. मग आम्ही रिंग वगैरे फिरवतो, कोणी दोऱ्याच्या उड्या वगैरे असं काहीतरी आमचं चालू असतं. मग तो एक पिक्चर मी केला लहानपणीच. आणि दुसरा केला छोटा जवान, त्यावेळेस महेश कोठारे होता. आणि 3रं पिक्चर केलं प्रभातमध्ये रायगडच्या राजबंदी. ते सुलोचना दिदी होत्या, त्यांच्या मागे आम्ही आपलं ताटं बिटं घेऊन जातो असं दाखवलं. तर तसंही काम केलं मी. आणि मग नंतर मग 10-12 वर्षाची झाल्यानंतर मग आम्हाला एक कोल्हापूरवरनं बोलवून आलं, अनंत मानेंचं सवाल माझा ऐका हे पिक्चर होतं त्यांचं. हां, तर तो त्याच्यामध्ये मागे नाचायला मुली पाहिजे होत्या. तर मी आणि जतीनची आई
माया पांडे. हां. आम्ही दोघी पुण्यातल्या होतो. आम्हाला दोघींना नेलं तिथे आणि मग ते एक गाणं केलं त्यांचं, कसं काय पाटील बरं आहे का. आणि मग त्याच्यामध्ये बरं आहे का, बरं आहे का, बरं आहे का, काल काय ऐकलं ते खरं आहे का, हे मग गाणं आमचं. वा. मग ते गाणं झाल्यानंतर मग तेवढं संपवलं आम्ही आणि नंतर मग आम्हाला पुढच्या आम्ही ह्याला गेलोच नाही त्यांच्या, का तर आम्हाला लोकांनी भीती घातली काय की पिक्चरमधले लोक चांगले नसतात म्हणून. बापरे. मग शूटिंग अर्धवट सोडलं. अर्धवटच सोडून दिलं. म्हणजे तेवढा एक डान्स केला तेवढा आणि नंतर मग गेलोच नाही आम्ही. मग ती पण म्हणली नको जायला आपण, मी पण म्हणलं नको जायला म्हणून नाहीच गेलो. तेवढंच एक गाणं केलं. मग आमच्या ऐवजी मग संजीवनी बिडकर आणि तिची बहीण अशा दोघींना घेतलं ते. बरं. तर असा तो प्रवास माझा. हो. वा. आणि ह्या प्रवासातच प्रसिद्ध अभिनेते प्रकाश इनामदार सर, त्यांच्याशी तुमची ओळख झाली? नाही, हां? त्याला फार उशीर आहे. उशिरा झाली? हो. बरं. आणि मग असं करता 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 मी लोकनाट्यामध्ये आले. हं. तर पुण्याचे राजाभाऊ थिटे हं. संपादक होते सकाळचे. त्यांची संस्था होती संपदा थिएटर. त्याच्यामध्ये मी सखा माझा मंत्री झाला हिरोईनचं काम केलं. बरं. त्यानंतर मग असे छोटे छोटे कामं करत होते मी. मला काही बोलायला येत नव्हतं. तुम्ही डान्स मला 20 सांगा 25 सांगा करेन मी, पण मला बोलता येत नाही अजिबात. मी डायलॉग नाही बोलणार असं माझं असायचं. पण मग लोकनाट्यात कसं बबन काळे होते ढोलकीवाले, प्रसिद्ध होते ते, त्यांचं नाव होतं भरपूर. तर त्यांचं एक उल्लू दरबार म्हणून लोकनाट्य होतं. त्याच्यावरती त्यांनी सखा माझा मंत्री झाला हे बसवलं. मग दर गणपतीला ते मला बोलवायचे की जयाताई ह्याच्यात तुला यायचं आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही आहे. असं करता करता मग नंतर असा काही दिवस मग गॅप पडली, कामच नाहीत ना इथे. मग नंतर असं झालं की माझे घरातले म्हणजे माझ्या बहिणींची लग्न दोघींची झाली. मग ते कशी करायची काय करायची, मग तो विचार वगैरे, मग तो आम्ही दोघींनी आईनी आम्ही सगळ्यांनी मिळून केला. त्यांची दोघींची लग्न झाली आणि मग बाबा म्हणले आता तुझंही करायचं लग्न. म्हणलं मी नाही लग्न. तुमचं किती वय होतं? नाही मग एक 15-16 वर्षाचे असेल. एवढं लहान? हां. तर म्हटलं नाही मी नाही करणार आहे लग्न, मला लग्नच करायचं नाही. तर ते म्हणले का नाही करायचं. म्हणलं मला नाही करायचं, मला डान्स करायचं. म्हणजे आपल्याकडं डान्स नाही चालत आहे. मी म्हणलं मला इतकं आवडतं. आणि ते डान्सचं कारणसुद्धा असं होतं की आमच्या इथं खाली रेडिओवाला होता. तर त्याचा रेडिओ बंद पडला की तो दुरुस्त करायचा आणि दुरुस्त झालं की एवढा मोठा आवाज करायचा आणि लावायचा तो. तर ते गाणं वरती मला ऐकायला आलं की मी नाचत नाचत खाली यायची आणि मग तिथं नाचायची मी. असं माझं तो एक हे असायचं. आवडच होती लहानपणापासूनच. म्हणजे पण घरचे लोकांच्या ह्याच्यामुळं. आणि मग मी काय करायची घरीच प्रॅक्टिस वगैरे करायची. काही आपलं जे लागलं की मी तिथंच घरात नाचायची. नाही 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 कुणीच नाही. हां. आणि मग डान्स करत असताना मला एकदा आमच्या इथे तब्बलजी एक बलदोटा म्हणून होते. तर ते जात होते. तर ते जायचे दररोज बघायचे ही मुलगी नाचते काय वेड्यासारखं, काय कळत नाही आहे. आणि ते कुठल्या तरी डान्सरकडे ते रियाजाला जायचे. आणि ते मग एक दिवशी माझ्याकडे आले. मला म्हणले अगं तू डान्स करतेस चांगला, मग तू असं क्लासमध्ये जा. मी म्हटलं नाही माझ्या घरी चालणार नाही आणि मला ते नेणारही नाहीत क्लासमध्ये. तर म्हटलं आता काय करायचं. मग त्यांनी मला सुचवलं मी शिकवीन मग तुला. म्हटलं तुम्ही शिकवाल पण म्हणलं मी फी देऊ शकत नाही आहे म्हणलं. तर म्हणले तुला काय करायचं आहे, तुला मी शिकवेन. म्हणलं तुम्ही कसं शिकवणार मला. मी म्हणे तुला हाताने शिकवणार. म्हणलं हाताने कसं शिकवणार. तर म्हणजे जी पावलं आहेत आपली ते ता थई थई तत ता थई थई असं मी शिकवणार तुला. असं शिकवून मला त्यांनी शिकवायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये कृष्णपरण, त्यानंतर नटराजाचं तांडव वगैरे हे सगळं मला शिकवलं त्यांनी. थोडं थोडं काय असेल ते जे तिकडून ते बघायचे, ज्या नर्तकीच्यासाठी ते जायचे तिचं बघून मग मला ते शिकवत होते. शिकवता शिकवता भरपूर बरेच दिवस गेले. मग आम्ही कुठल्या शाळेमध्ये वगैरे असा कार्यक्रम करायचो छोटा छोटा. मग मला म्हणले आता तुला मी काय देऊ. म्हणलं अहो तुम्ही नाही द्यायचं, मीच द्यायला पाहिजे तुमची दक्षिणा. म्हणलं काय मी दिलेली नाही आहे. नाही 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 तू नाही द्यायचं, तुला मी काय देऊ. म्हटलं तुम्ही बघा आता मला काय दे. म्हणजे तुला सरप्राईज आहे, मी आणलं आहे. म्हटलं काय आणलं आहे. तर त्यांनी मला घुंगरं दिली. अरे वा. म्हणजे तुझ्याकडं तेच नाही आहे तर ते तुला घे. आणि मग त्यांनी ते बांधून वगैरे आणली होती.
म्हणजे एक वेगळे बांधणी असते. बांधणी असते ना त्याची, ती बांधून बिंदून माझ्या हातात दिले. मला म्हणले हे बघ हे घे. म्हणलं मला आज केवढी मोठी भेट दिली तुम्ही. आणि मग मी ते नमस्कार केला. म्हणलं मला तुम्ही इतकं छान बक्षीस दिलं की मी विसरू शकणार नाही आयुष्यात ते. आणि मग तसं मग ते बरेच दिवस मग आमचे कार्यक्रम वगैरे व्हायचे. मग नंतर मग मला मुंबई इकडूनच सुद्धा बोलवून आलं. म्हणजे मुंबईला माझी आई मी गेले की आई म्हणली इथं काहीच नाही आहे काम, तर मुंबईला जाऊ आपण. मग आम्ही तिकडं मुंबईला गेलो. पण त्याच्या आधी काय झालं की मला इन्स्टिट्यूटमध्ये एकदा फंक्शन होतं. अमिताभ बच्चन, जया बच्चन, डॅनी डेंझोप्पा वगैरे, शत्रुघ्न सिन्हा ह्या लोकांचं काहीतरी आता शिक्षण झाल्यानंतर ते त्यांचा सेंड ऑफ असतो हां FTIला. तर सेंड ऑफ होता त्या दिवशी सगळे आले होते. रामानंद सागर वगैरे हिंदीतले मोठे मोठे बडे लोक आले होते. आणि मग हिजाही डान्स होता जया बच्चनचा. कथ्थक त्यांनी काहीतरी केलं. पण ते केलं, एक चक्कर मारल्यानंतर ती पडली, चक्कर आली तिला. तर ती काय आपल्यासारखी त्यांना सवय नाही नाचायची. तर ती रडत बसली माझं काय चांगलं झालं नाही म्हणून. आणि मग माझा डान्स होता, माझं लावणी बिवणी. तर ते लावणी वगैरे बघून रामानंद सागरनी मला बोलवलं. मला म्हणलं की जयमाला तुम बंबई आओ, तुमको मैं काम दूंगा. म्हटलं ठीक आहे. म्हटलं मी येईन, म्हटलं नंतर येईन. म्हटलं नाही, म्हणले कभी भी आओ लेकिन आओ आपको काम दूंगा. म्हटलं बरं. तर मुंबईला गेले मी. आणि मुंबईला ज्या लोकांनी मला बघितलं होतं ते मला म्हणले अरे जयमाला तुम्ही इधर किधर आ गई. तर मी म्हटलं मला रामानंद सागरांनी बोलवलं ना कामासाठी म्हणून मी त्यांच्याकडे आले. तर म्हणले नाही तिकडं नको जाऊ, आधी तू इकडे ये. तर म्हणलं इकडं काय आहे. नाही म्हणे गुरुदत्त फिल्म्समध्ये आम्ही जवळजवळ 12 मुलं आणि 12 मुली, उमंग चित्रपट आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला एक मुलगी कमी आहे. तर तू येतेस का इथे, तर तू आलीस तर खूप छान होईल. तर म्हणलं नाही, पण म्हणलं त्यांना भेटून येते आधी. नाही भेटू नको आत्ता, पहिलं तिकडेच. म्हणून त्यांनी रेसल हॉलमध्ये मला नेलं. सगळे मुलं डान्स करत होते वगैरे. तर मग ते रामानंद सागरचे गुरुदत्तचे बंधू त्यांनी मला सांगितलं की ह्या मुलांनी जवळजवळ 6 महिने प्रॅक्टिस केली आहे डान्सची. पण आता तुम्हाला वेळ मिळणार नाही, तुम्हाला 8च दिवस मिळतील. 8 दिवसात तुम्ही सगळे डान्स बसवायचे. तर ते सगळे स्कॉटिश, स्पॅनिश असे इंग्लिश डान्स होते. म्हणजे मी कधी केलेलं नाही किंवा काय नाही. पण त्यांनी सांगितलं की हे करायला पाहिजे, हे आलं की तुम्ही आमच्याकडं फिक्स आहात. म्हटलं आता काय करायचं. म्हटलं बघते मी, ट्राय करते. म्हटलं बघते, मला जमलं तर तुम्ही मला घ्या, नाही तर मग सोडून देऊया. मग मी तसं प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. म्हणजे घरी गेले तरी असं, त्यानंतर बसमध्ये बसलं तरी मी पाय सारखे माझे चालूच होतं. असं करता 8 दिवस झाले. मग त्यांनी मला परत बोलवलं तिथे. मग म्हणले आता करून दाखवा तुम्ही. तर मी त्या गाण्यांबरोबर करून दाखवलं तर माझं परफेक्ट आलं. अरे वा. मग त्यांनी सांगितलं की तू अभी फिक्स हो. आणि महिन्याला 1000 रुपये सगळ्यांना, असराणी, पेंटल सगळे होते त्याच्यामध्ये. मग त्यांना सुद्धा 1,000 रुपये महिना त्यावेळेस होता. फक्त तुम्हाला गाडी घरी घ्यायला येणार आणि इथं स्टुडिओमध्ये आणणार. मग तुमची प्रॅक्टिस, शूटिंग वगैरे झालं की तुम्हाला परत नेऊन सोडणार. असं आमचं ते त्यावेळेस होतं. वर्षभर आम्हाला त्यांनी त्याच्यामध्ये 1 महिना असं होतं. मग सुट्टी होती मध्ये. मग सुट्टीसाठी मी पुण्याला आले. तर त्या दिवशी घरी असताना मला सुहासताई भेटली. सुहासताई म्हटली की जया, सुहासिनी देशपांडे. सुहासताई म्हटली की जया, नाही माझ्यापेक्षा मोठी आहे ती. ती आमच्या डान्सिंग पार्टीमध्ये काम करत होती. तेव्हा मी 4 वर्षाची ते 5 वर्षाची होते. म्हणजे तिचा डान्स बघत बसायची मी ह्याच्या पलंगाखाली बसून. मग ती मला म्हटली अगं आमच्या बेलभंडार नाटकात ना काय झालं म्हणे, नलिनी सोनकरचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर आता आमचे तर प्रयोग आहेत म्हणे, मला 7-8 प्रयोग आहेत आमचे, तर तेवढे तू करशील का. म्हणलं नाही मी सुट्टीसाठी आले, फक्त माझं तिथं शूट आहे. तर म्हटली काही कर ना. म्हणलं मला एक तर प्रोज काय माहिती नाही आहे, तू कसं डान्स मी कसंही नेईल मारून, पण प्रोजचं काय करायचं. तू काळजी नको करू म्हणे, तुझ्या पाठीमागे जे पडदा लागलेला असेल ना त्याच्या अक्षरशः असं मी तोंड लावून तुला कानात सांगेल. म्हणलं असं करणार कार्यक्रम आपण. म्हणजे हो चालेल. आणि मी तसा कार्यक्रम केला मग. आणि तसे त्यांचे 7 ते 8 कार्यक्रम मी बेलभंडारचे केले. तर त्याच्यात ओळख झाली प्रकाशची. रोज मग आम्ही सकाळी चहा प्यायला, मग त्या काळात आम्ही कसं ब्रेड आणि मलाई खायचो. असं करता जरा ओळख झाली. मग मेकअपला बसताना वसंत शिंदे आमच्याबरोबर होते.
तर वसंत शिंदे सगळं मेकअपचं लावायला बसायचे ते. आणि मी लवकर बसायची मेकअपला, का तर मला उशीर होतो लागतं म्हणून मी. तर प्रकाशही बसायची तिथे. तर ते आरशातनं बघायचे मला. तर अण्णा पण तिथून बघायचे, म्हणायचे मी बसलो इथे, मला दिसतंय रिबॉन्ड तुमचं मारून चालू आहे ते दिसतंय मला. अशा आमच्या गमती जमती. आणि मग ते आमचं तिथं जमलं. पण हे झाल्यानंतर पुण्याला आल्यानंतर जेव्हा प्रकाशच्या घरी कळलं की असं असं झालंय, त्यांना घेतलं, त्यांच्या वडिलांनी कुठं नेऊन सोडलं मला माहीत नाही, त्यांच्या भावाकडे. म्हणे नाही नाही आत्ता कुठं लग्न करतोस, 16-17 वर्षाचे तुम्ही लोक आहात, कसलं लग्न बिग्न, काही नाही लग्न बिग्न, शिक्षण कर आधी, म्हणून त्यांना तिकडं नेलं, कुठं त्यांच्या भावाकडे नेलं. आणि माझ्या आईने मग सांगितलं लग्न बिग्न काही करायचं नाही, चला, म्हणून मग आईने मला मुंबईला नेलं, राहायलाच गेलो मुंबईला. म्हणजे ते कुठे आहेत मला माहीत नाही, मी कुठे आहे हे माहिती नाही. असं करता करता आम्ही मुंबईला, मग मी मग राम कदमांनी पण त्यांचंही गाणी बिणी असली की कोरस गायला मी जायची. म्हणजे ते बोलवायचे की बाबा आता गाणं पण शिकवलं आम्हाला रामभाऊंनी, की कोरसच्या मागे आता जसं काय काय आहे ना, पिंजऱ्याची सगळी गाणी आहेत ना, त्याच्या मागे सुद्धा आम्ही गायली सगळी, बऱ्याचशांच्या बरोबर गायल्या. सुरेश वाडकर, जयराम वाणी, त्यानंतर कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे, लताबाई, आशाबाई. लताबाईंच्या बरोबर एकच पिक्चर केलं, म्हणजे गायलं. म्हणजे पिंजरा, त्याच्यामध्ये दे रे काना हे गाणं होतं. तर त्याच्यातलं ते ऐन दुपारी जमुना तीरी आली यमुनावरती असं ते गाणं. त्याच्यातली प्रोज मला म्हणले शांताराम बापू म्हणले जे मला तू म्हणशील का हे, म्हणलं म्हणेन, पण म्हटलं मला बरं मी म्हणते, म्हटलं मी पाठ केलं ते. आणि ज्या दिवशी बाई आल्या गायला त्या काय त्यांना पटकन होत असते, तर ते आवाज मॅच होईना. मग ते म्हणले काय करायचं, मग लताबाईंनाच त्यांनी सांगितलं की हे तू प्रोज म्हण, कारण तिचा आवाज आणि तुझा आवाज मॅच होत नाही, तर तूच म्हण. मग मला मग सांगितलं की जे मला ती म्हणेल. म्हटलं बरं हरकत नाही. मग आम्ही फक्त त्याच्या कोरसला होतो. मग तिथं ते पण काम करत होतो आम्ही. आणि मग इकडे मी जे हिंदी फिल्म्समध्ये मागे ग्रुपमध्ये नाचायला, मग तिथलं मी कार्ड काढलं. मग अण्णांची बोलले, म्हणजे शांताराम बापूंना सांगितलं की मला कार्ड काढायचं तर तुमचं लेटर द्या आणि सही द्या. मग तेव्हा मी तिथे ह्याला गेले ऑडिशनला. मग तिथं मोठमोठे डान्सर होते, सुरेश मास्टर, सत्यनारायण मास्टर, त्यानंतर आपलं कोण बरेचसे असे होते, कमल मास्टर वगैरे, सुरेश मास्टर, असे सगळे मोठे लोक होती सगळी. त्यांच्यासमोर छोटे डान्स करून दाखवायचे. मी केले सगळे. तर मग म्हणले तू, मग मी लावणी पण केलं, सगळंच केलं, पंजाबी वगैरे सगळ्या गोष्टी. ते म्युझिकच लावायचे, ह्या म्युझिकवर ते, त्या म्युझिकवर ते, असं करून तिथेही पास झाले. मग मी त्या ग्रुप डान्सला जायला लागले. मग तिथं कसं की बाबा तुमची गरज आहे कोणाकोणाची, ते तिथं बोर्डमध्ये ऑफिसला नावं लागायची की अमुक पाहिजे तमुक पाहिजे असं. मग त्यावेळेस मग मी शशी कपूर बरोबर मागे नाचले. त्यानंतर राजेश खन्ना बरोबर भोला भाला म्हणून ते पिक्चर होतं. आणि त्यानंतर अमिताभ बच्चन बरोबर गंगा की सौगंधमध्ये, रेखा बरोबर, बरेचसे बिंदू बरोबर, अशा सगळ्यांच्या बरोबर मग ते मागे नाचत होतो आम्ही, आपलं काम करत होतो, व्यवस्थित चाललं होतं सगळं. पण ते गणपती आले की मग पुण्याला परत मी यायची त्या सीझनला. तर ते आमचे डान्सर सगळे ओरडायला लागले, म्हणले जयमाला तुम्ही इतना अच्छा डान्स करती हो, काय को पुन्हा जाती हो. म्हणलं ड्रामा केले. काय ड्रामा, एक ड्रामा करते तो कितना मिलता है तुमको. तर म्हणलं 150 रुपये. तो इधर ये अच्छे मिलेगा आपको. म्हणलं नाही मेरे को उधर भी जाना पड़ता है. ठीक आहे चलो अच्छा आहे. असं म्हणून मग ते पण करत होते. आणि मग परत इथलं संपलं की परत मुंबईला जायचं. असं 9 वर्ष मी मुंबईमध्ये काढले, अपडाऊन. मग तिथं मग एकदा मग आता म्हटलं तिथं मग ऑर्केस्ट्रा कुठं काय असे कार्यक्रम आपले जसे इथं पुण्यात असतात तसे तिथं पण मी जात होते. मग ऑर्केस्ट्राचा एखादा कार्यक्रमाला 2-3 डान्स करायचे, आपलं यायचं. असं ती मुंबईला केलं. मग त्यानंतर मला सचिनच्या वडिलांनी बोलवलं, गाढवाला भेटला गुरु, म्हणजे वगनाट्य. ते होतं लिहिलेलं माडगुळकरांचं, लिखाण माडगुळकरांचं होतं. संगीत राम कदम, डान्सला मोहन वैद्य आणि प्रोड्युसर
पिळगावकर बरं. असा तो ग्रुप होता. मग त्यांनी ते बसवलं. त्यांची डान्सची प्रॅक्टिस मुंबईतच सुरू होती. सकाळी जर जायचो ते रात्री 10ला आम्ही घरी जायचो. ते डान्स करता करता एक दिवशी आणि राजा परांजपे होते डायरेक्टर. हे सगळे एवढे मोठे मोठे दिग्गज लोक सगळे. आणि मग मलाही असं वाटलं बाबा एवढे सगळे आता आहेत तर आपण हे जरा ताकदीनं काम केलं पाहिजे. मग मी आपली रोज सकाळी जे राहायची रेसल करायची ते रात्री 10पर्यंत माझं डान्सचं चालूच असायचं. आणि मग ते अण्णा एकदा सगळेच आले होते. अण्णा, त्यानंतर अण्णा म्हणजे माडगुळकर, त्यानंतर राजा परांजपे, हे सगळे राम कदम, तर ते रोज रेसलला असायचे. तर त्यांनी एकदा रेसल पाहिली, म्हणजे ही पोरगी चांगली मेहनत करते. मग त्या अण्णांनी माझं नाव सुचवलं पिक्चरसाठी. संत वाहते कृष्णामाई या पिक्चरमध्ये. तिथं सांगितलं की अरे ही छान डान्स करते, हिला घ्या. मग अण्णांनी सांगितलं त्यांचा शब्द पडू देणार नाहीत ते. मग त्या पिक्चरमध्ये सुद्धा मला काम मिळालं. आणि त्याच्यात मला 3 डान्स होते, सोलो डान्स. अरे वा. आणि हिरो होता माझा विक्रम गोखले. बरं. मग त्या पिक्चरमध्ये मी डान्स केला. मग दैव जाणिले कुणी, त्याच्यामध्ये मी डान्स केला. म्हणजे तिथं एकदा कोल्हापूरला एकदा पोचलं की तिथं काम करत असतानाच मग मला अशी पिक्चर यायला लागली. कामातून काम मिळालं गेलं. मग मला टिळा लावती मी रक्ताचा, त्याच्यात एक डान्स मिळाला. असे बरेचसे. धनंजयमध्ये मी एकदा मुंबईमधनंच धनंजय मिळालं. तर ती जी आमची हिरोईन होती तिला डान्सच येत नव्हता. मग तेही माझ्या गळ्यात पडलं. मला म्हणले जय मला तुम करो चलो. मग मी तिथं त्याच्यातही डान्स केला. असं करता करता मग मला डान्स डायरेक्शन करण्याची पाळी आली. कारण 12 वर्ष 6 महिने 3 दिवस हे पिक्चर होतं. तर त्याच्यामध्ये डान्सर आलाच नाही. मग म्हणले आता काय करायचं, जय मला तू करशील का जरासं. डान्स डायरेक्टर नाही आला. मग आता करायचं काय. मग मला म्हणले ते पेंटर होते, वसंत पेंटर म्हणून त्याचे डायरेक्टर. ते म्हणले जय मला तू बसव. मी म्हणलं मला इतकं येणार नाही म्हणलं, आणि हे फिल्मचं आहे म्हणलं, बाकी नाटकाचं असतं तर मी केलं असतं. नाही नाही तू कर. मग मी बसवला डान्स. आणि तो होता कुणाचा, उमाचा. उमा भेंडे. हां, तिचा डान्स. मग तिला तो बसवला. मग म्हटलं बघा मला तुम्ही रागवू नका, मी बसवते आत्ता, पण ठीक आहे. माझी सुरुवात झाली तिथून की डान्स डायरेक्शन डान्स डायरेक्शन करायला लागले. म्हणजे मग मला ते थोडं मग असं वाटलं चला आपण ते नाही कामं मिळाली तर निदान मी हे तरी करेल. मग असं करता करता मग मुंबईमध्ये पुण्यामध्ये असं दोन्हीकडे मी कामं करत होते. आणि मग मला बऱ्याचशांनी विचारलं सुद्धा तू आमच्याबरोबर ये, पण ते मला ते पटलं नाही, कारण ते बरोबर नाही वाटत आहे. मग माझं मी जे मला पिक्चर मिळतील त्याच्यामधलं मी करीन. माझं मी डान्स असेल किंवा दुसऱ्या डान्सरनी बसवलं तरी मी करीन, तो काय प्रश्न नाही. असं करता करता बरेचसे दिवस गेले. आणि मग म्हटलं आता काय करायचं. तर मग ते जे लोकनाट्य निघालं होतं, गाढवाला भेटला गुरु, त्याचे प्रयोग असे पुणे, मुंबई, कोल्हापूर सगळीकडे चालू होते. आणि मग नंतर मोठा दौरा नागपूरचा ठरला. आणि नागपूरला आम्ही इतके प्रयोग, आमचे जवळजवळ काहीतरी 50 कार्यक्रम ठरले होते सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये राजा गोसावींना घ्यायचं होतं, पण राजा गोसावींना त्यावेळी वेळ नव्हता, ते भरपूर कामं करत होते. मग त्यांनी सांगितलं माझ्या भावाला घ्या. मग बाळ गोसावीला घेतलं. आणि कार्यक्रम आम्ही करत होतो. आता नागपूरसारखं ठिकाण, नागपूरमध्ये कसे लोक आहेत तुम्हाला माहिती आहे, कल्पना आहे. तर ते प्रयोग सुरू झाला. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं एक चुकलं की त्यांनी नाटक दिलं. बोर्डवर लिहिलं नाटक. गाढवाला भेटला हे गुरु हे नाटक आहे. तर लोक म्हणतात सेटिंग नाही, काही नाही. पहिलं सुरू झालं आमचं. सेटिंग नाही आहे, काही नाही आहे. ही बाई येते, नाचते, घुंगरं बिंगरं बांधून. मग तो येतोय, गावठी बोलतायत, काय काय कळायला तयार नाही त्यांना. शेवट आला तरी कुणी काही बोललं नाही. शेवटी मग तिला दिवस जातात आणि आवाज येतो. त्यांचं गाढव पळालेलं असतं, गेलेलं असतं. तर ते परत येतं, बाहेरून आवाज येतो. तर हा तिच्या पोटाला कान लावतो. तर तेवढ्यात एखादा, आता नागपूरचं पब्लिक तुम्हाला माहिती आहे, नाही आवडलं तर तोंड तिकडं करून पत्ते वगैरे हे करतात. तर त्यांनी एकाने काहीतरी आवाज टाकला. तर आमच्या हिरोनी लगेच त्याला युजलेस म्हटला. असं म्हटल्यानंतर एकाने असा वडा फेकून मारला. आणि जे पब्लिक उठलंय आणि जे मागे लागलंय सगळ्यांच्या, म्हणजे ते तो पळाला आणि गादीत स्वतःला गुंडाळून वरती झोपलाय.
आणि माझ्या मागे पायात घुंगरा असल्यामुळं माझ्या मागे पब्लिक येत होतं. जिथं आवाज येईल तिथं माझ्या मागे यायला लागले. हे वरती जाऊन लपलेत आणि खाली माझी आई आम्ही आमचं ते ढोलकी म्हणायचं तोपर्यंत एक असा बुक्का मारला तिकडं हात काढला. पेटी म्हटलं अरे पेटी तोपर्यंत तो चहावाला होता त्यांनी मग बिचाऱ्यांनी त्याच्या रूममध्ये ती पेटी नेऊन ठेवली. असं सगळं. आणि मेकअपमध्ये तो आपला एक होता आमचा भैरा म्हणून, तर त्याला सगळेजण येऊन त्याला ते सगळे कलर लावत होते बिचाऱ्याला आणि त्याला आरसा दाखवत होते आणि फोडत होते. असं सगळं. शेवटी तिथले नगरसेवक आले नागपूरचे. त्यांनी अनाऊन्स केलं की ज्यांना आवडलं नाही नाटक किंवा काय, आणि ही चूक आर्टिस्टची नाही आहे, त्यांचा काय दोष आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही त्यांना काय त्रास देताय. कारण हे कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे की बाबा हे नाटक नाही आहे, लोकनाट्य आहे. आणि त्यांनी मग लोकनाट्य द्यायला पाहिजे ते नाटक दिलं, त्याच्यामुळे तुमची फसगत झाली आणि तुम्ही आर्टिस्टला मारताय. आता हे बरोबर नाही, चुकीचं आहे. मग सगळ्यांचे पैसे घेऊन जा, पण ह्या आर्टिस्टला त्रास द्यायचा नाही. मग ते बाहेर रांग लावली आणि पहाटे मग आम्ही म्हणलं आता चला निघू, म्हणलं आम्ही तर राहणार नाही, म्हणलं आता इथं हे अशी फजिती झालेली आपली, म्हणलं आम्ही नाही राहणार. तर काही लोक दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे तिकीट घ्यायला लोकांची रांग, आमचे कार्यक्रम सगळे कॅन्सल केले. हो तेवढेचे तेवढे केले कॅन्सल सगळे. का करणार काय ना, हे जर असं होणार असेल तर म्हणलं पुढं नाही आम्ही काम करणार. आणि सगळ्या लोकांना बोलून घेतलं आणि त्यांना त्यांचे पैसे दिले. मग त्यांना मुंबईलाही बोलवलं काही लोकांना की तुमचे पैसे घेऊन जा, का तर कार्यक्रम होणार नाहीत आता. आणि मग मुंबईला आलो. मुंबईला मग काय अण्णा वगैरे ओरडले, पेपरला एवढं छापून आलं, वडा फेकून मारला वगैरे, गाढवाला भेटला गुरुच्या लोकनाट्याला, असं तसं. आल्यानंतर मग अण्णा म्हणले नाही करायचं, बंद करा. बंदच केलं मग. आणि मग पुण्यामध्ये येणं जास्त वाढलं. मग पुण्यामध्ये तुम्ही दोघी म्हणजे मुंबईतही राहत होतात, पुण्यातही राहत होतात? आई मी राहत होतो. आई माझ्या बरोबर असायची नेहमी, कारण मी एकटी नव्हते राहत. आणि मग आई 8 दिवसांनी वगैरे पुण्याला जायची, काय त्यांचं आहे ते पैसे द्यायला जायची आणि परत माझ्याबरोबर. आणि माझे कार्यक्रम पण असायचे ना. मग बार्शीला एक होतं, मोठं व्हायचं आहे मला नाटक होतं, तिथलं नाटक बसवलं. मग तिथल्या नाटकात मधलं प्रयोग मी मुंबईला मग शाहीर साबळ्यांच्या पार्टीत काम केलं. तिथं असून एक खास मालक घरचा नाटक होतं त्यांचं, आणि त्याचे लेखक होते बाळासाहेब ठाकरे. हो. अरे वा. ते रोज लिहायला बसायची त्यांच्या घरी, आणि डान्सच्या गाण्यासाठी मी प्रॅक्टिसला रोज सकाळी त्यांच्या घरी जायची. तेव्हा बाळासाहेब सुद्धा तिथे लिखाण करायचे. क्या बात आहे. आणि मग आमचं त्याचे प्रयोग मुंबई पुणे असे सुरू झाले. घाशीरामचं मला बोलवणं आलं. तर मी तो म्हटलं माझा डान्स वगैरे काय बसवलेलं नाही, आणि घाशीराम हे तुमचं फार वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे, कृष्णदेव मुळगुण सरांचं. हां, ते डान्स बसवत होते ना. तर त्यावेळेस ते नव्हतेच इथे, पुण्यात नव्हते ते, कुठेतरी त्यांचे बरेचसे कार्यक्रम होते त्याच्यासाठी बाहेर गेले होते. मग शेवटी ढोलकीवाला आमचा अशोक गायकवाड होता, तो त्याच्यातला मेन होता. तर तो मला म्हटला जया तसं नाही आहे, तू लावणी तर करते, तुला लावणी तर माहितीच आहे कशी, पण म्हणले हे लावणी करायची तर ती फास्ट किंवा फार असं हे नाही करायचं, बडक नाही करायचं, साधं सिम्पल पाहिजे. तर आता म्हटलं साधं सिम्पल तर मला नाही जमत, मी एकदम थरथर 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 असतं माझं. तर म्हटलं काहीतरी, तुला जुने पिक्चर आठवतात का? मी म्हटलं कसले, कुठले? तर म्हणे अमर भूपाळीमध्ये जसं बाईंनी काम केलंय स्लो आणि अगदी शांतपणे, किंवा भाऊबीजमध्ये आपल्या सुलोचना दिदींनी केलंय असं वगैरे करून. तर तसं करायचं, फार काही एकदम हलवायचे नाही मान आणि फारही डान्स करायचा नाही. म्हटलं बरं बघते, म्हणलं मी ट्राय करून, मला तर होणार नाहीये, बघू म्हणलं. आणि मग ते पण नसल्यामुळं डान्स डायरेक्शन माझंच. बरं, काय सांगताय? घाशीरामला? हो. अरे वा. मुळगुण सर नव्हते ना. अच्छा अच्छा. ते दुसऱ्या कार्यक्रमाला गेले होते, त्यामुळं मग मला तो आमचा ढोलकीवाला सांगायचा हिथं असं कर, तिथं तसं कर. मग मी त्या पद्धतीने माझं करत गेले. मग त्याच्यामध्ये मला 2च डान्स होते, 2, आणि बाकीचे छोटे छोटे बारके बारके कट होते. मग ते सख्या चाला बागेमध्ये तेवढं अख्खं गाणं होतं, आणि पहिलं एक गाणं होतं वेगळं, आणि बाकी मग त्यांच्याबरोबर नानांबरोबर वगैरे, किंवा मग एक बैठकीचं गाणं होतं. त्याच्यामध्ये सगळं मग इकडे ब्राह्मणी सकाळी उठतात आणि इकडं आमचा साज शृंगार सगळं आम्ही उतरवतो, असं एक होतं. त्याला काय बसूनच सगळं करायचं होतं. तर त्यामुळं काय ते 2-3 दिवसात माझं बसलं.
आणि मग कार्यक्रम आमचे सुरू झाले. मुंबई एकेका दिवशी 3 कार्यक्रम 2 असे सगळे चालायचं. असं करता 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 मला एक दिवशी मग त्यांची गडबड चालू झाली की आता आपल्याला जायचं आहे फॉरेनला, तर सगळे तयाऱ्या व्हायला पाहिजे, फोटो काढले पाहिजे, अमकं टमकं सगळं. मग नंतर मला कळलं की बाबा, म्हणलं माझा काही संबंधच येत नाही, मी तात्पुरती म्हणून आलेली आहे. मग त्यांनी सांगितलंच मला की जय मला तुलाच यायचं आहे. बरं. कारण दुसरी कुणी नाहीच आहे. आता आमची जी पहिली होती ती मुलगी नाही आहे आणि परत आत्ता दुसरी एक होती ती पण नाही आहे, तर तुलाच यावं लागेल. म्हणलं ठीक आहे. मग त्यांचे मग शूट घेणं, मग तिथं ते दाखवायचं होतं ना, त्याच्यासाठी शूट घेऊन वगैरे तिकडं जाऊन दाखवले वगैरे. मग आमचे इथंही कार्यक्रम, आमची तयारी झाली सगळी, कपडे बिपडे सगळ्या गोष्टी. आणि मग नंतर गणपतीचे दिवस आले. मग गणपतीमध्ये मी बाहेरचं करत होते काम, तर मला सांगितले जास्त नाही करायचे, 12 कार्यक्रम नाही घ्यायचे, 7च कार्यक्रम करा आणि बाकी मग कुठंही बाहेर जाऊ नका. ह्याच्यात बसलो विमानात आणि मुंबईला गेलो. तर मुंबईला गेलो तेव्हा किती एक 20-25 मिनटं लागली, जास्त नाही. गेलो तिथे, मग तिथं आम्हाला आतमध्येच ठेवलं, बाहेर नाही पाठवलं. आणि त्यावेळेस मग सगळे लोक आले होते, स्मिता पाटील, शरदराव, दिलीप कुमार, आणखीन बरेचसे कोण मला सोडवायला आले होते, निरोप द्यायला, सेंडअप. मग तिथं आम्ही आतच थांबलो होतो सगळे. आमचं 5:15 परत फ्लाईट होतं दुसरं. मग आम्ही आतमध्येच, आम्हाला खायला वगैरे जेवायला वगैरे सगळं दिलं. मग आम्ही आपले सगळे सकाळच्या फ्लाईटला बसलो. 10 वाजता दिल्लीला आलो. दिल्लीला आल्यानंतर इंदिराबाईंकडून सगळ्यांना गुच्छ, पेढे असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. आणि मग त्या ह्याच्यामध्ये विमानामध्ये अनाऊन्स केलं की तुमच्या गाडीमध्ये आज नाटकाची लोक आहेत, कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? तर घाशीराम कोतवालची सगळा ग्रुप आहे, तर त्यांना आपण सेंड ऑफ देतोय इथून आणि आमच्याकडून त्यांना खूप शुभेच्छा देतोय. आणि मग सगळ्यांना आम्हाला शुभेच्छा दिल्या. मग तेव्हा सगळ्या लोकांना कळलं की आम्ही घाशीराम कोतवालची लोक आहोत. आणि मग आम्ही तिथून मग आमचा प्रवास सुरू झाला. आणि मग पहिलं गेलो आम्ही जर्मनीला. तिथे किती प्रयोग केले मग? तिथं काहीतरी एक 4-5 कार्यक्रम झाले, जास्त नाही. पण तिथं गेलो तर तिथं आम्हाला बोलताही येत नाही, काही नाही. आणि आम्हाला तर इंग्लिश पण नाही समजत, आमचा ठो होता, जास्त काही शिक्षण नसल्यामुळे. मग आम्हाला मोहन आगाशे काय करायचे, आता जर्मनीला गेलो आहे तर जर्मनीला गेल्यानंतर ते सगळ्या आम्हाला ग्रुपला बोलवायचे, बसवायचे. मी, मेकअपमन, बाकीचे आमचे जे काही लोक होते, ढोलकीवाला वगैरे, ह्यांना काय बाकीच्यांना कुणाला बोलता येत नाही. मग आम्हा लोकांना बोलून ते फक्त तिथलं थँक्यू आणि सॉरी एवढे 2 शब्द शिकवायचे तिथलं. आणि मग ते झालं की मला म्हणायचे तू काही बोलायचं नाहीस, तुला कुणी काय विचारलं तर थँक्यू म्हणायचं आणि याला सॉरी म्हणायचं, एवढंच फक्त. आणि माझ्याबरोबर एक माणूस दिला होता, म्हणजे जो शिकलेला वगैरे, म्हणजे तो बाकीची माहिती सांगेल. बाकी तुला जर काय वाटलं तर तेवढ्या फक्त तू थँक्यू म्हणायचं ते त्या भाषेमध्ये. म्हणलं बरं. मग असं सगळं आमचं सुरू होतं. मग पॅरिस, आपलं जर्मनीचे कार्यक्रम झाले. मग आता ते काय झालं की सगळेच जण ते ब्रेड आणि नुसतं बटर आणि ह्याच्यावरती हे, त्यांना काय पोट भरे ना, काय करायचं. आणि ज्या आम्ही लॉजमध्ये उतरलो होतो तर मला सांगितलं, म्हणे जया काहीतरी कर ग खायचं. मी म्हटलं माझ्याकडे चटणी आणि लोणचं आहे काय करू, तर म्हणे काहीतरी कर ना. म्हणजे मग जरा थोडंसं म्हटलं बरं ठीक आहे. मग स्टोअरमध्ये गेलो, माझ्याबरोबर म्हणजे चांगला माणूस घेतला शिकलेला. आणि मग तिथं गेल्यानंतर तांदूळ आणले. आणि मग तिथं ती जी मुलगी होती तिला जरा मस्का लावला. म्हटलं तुमच्या बटर खाण्यात आम्ही एक गोष्ट करतोय आमचं स्वयंपाकाचं, तर चालेल का? मग ती म्हटली ठीक आहे करा तुम्ही. मग त्यांच्याकडनं भांडी घेऊन मग तो भात केला आणि मग सगळे आम्ही जेवायला बसलो. मग ते बटर आणलं एवढं आणि मग जेवायला बसलो तर भात वाढला आणि ते बटर त्याच्यात तूप म्हणून टाकलं आणि चटणी, लोणचं असं सगळ्यांनी मिळून त्या दिवशी ताव मारला. आणि इतकं पोट भरल्यासारखं वाटलं सगळ्यांना, आनंद वाटला. आणि मग नंतर मग तिथे काहीतरी आम्हाला कळलं की पंजाबी हॉटेल आहे. मग त्या 3ऱ्या दिवशी मग त्या हॉटेलला गेलो जेवायला. मग तिथं सुद्धा मग मिळालं आम्हाला सगळं व्यवस्थित. असं मग तो जर्मनीचा आपला ह्याचा
जर्मनी झालं, मग रोम झालं, लंडनला मग सगळ्यात शेवटी आलो आम्ही. बरं. मग तिथं सुद्धा आम्हाला आता बोलवल्यानंतर ह्याला सगळीकडे बाकीचे कार्यक्रम झाले आमचे आणि लंडनला आम्हाला यायचं होतं. लंडनला आल्यानंतर आम्हाला एअरपोर्टवर अडवलं. तर म्हणे तुमचे हे वाद्यबिद्य आहे त्याच्यात काहीतरी आहे. तर ते आता आमची घुंगरं सुद्धा फोडून बघितली. बापरे. त्याच्यात गोळी असते ना ती. तर त्यांना वाटली ही कसली गोळी आहे. बघा म्हणलं, मग एक फोडलं तर त्याच्यात लोखंडाची गोळी आहे. मग आता ते हे काय आहे तुमचं मृदुंग त्याच्यामध्ये, तर ते खडखड खडखड ते मेन सुकलं तर त्याचा आवाज येतो ना. नाही ह्याच्यात काहीतरी आहे. मग ते खोलून दाखवलं पान. अरे बापरे. मग तबला हे ते सगळं काढायला लागलं. काढून दाखवलं. नाही ते मग ते आहे त्यांना सवय तर काय करणार. मग ते सगळं दाखवलं त्यांना उघडून. तर मग म्हटले की ठीक आहे चला. आणि तिथं सगळे आम्हाला न्यायला आलेली लोक लंडनची, म्हणजे महाराष्ट्र मंडळची. तर ते सगळे आपले आम्हाला बाहेरून बघतायत आणि आम्ही आपलं 2 तास 2.5 तास झाला जवळजवळ विमानातनं उतरून येऊन आणि थकलो होतो आम्ही, पण काही सोडायला तयार नाही. तर ते सगळं चेकिंग झालं, सगळं झालं. मग आता त्यांनी सांगितलं की तुमच्याकडं काही मिळालेलं नाही, ठीक आहे तुम्ही जा म्हणून. सॉरी म्हणे आम्ही तुम्हाला, पण आम्हाला असं हे आलं होतं मेसेज, म्हणून आम्ही हे केलं. हां ते असतंच ना, आता एवढा ग्रुप आलाय म्हटल्यानंतर. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्र मंडळच्या लोक आले होते त्यांच्याबरोबर, महाराष्ट्र मंडळचं जिथं लंडनमध्ये. हां मग तिथं गेलो आम्ही. मग तिथं आमची अशी विभागणी केली प्रत्येकाची. 2 माणसं यांच्याबरोबर, 2 माणसं त्यांच्याबरोबर, सगळे एकदम तर कुणाकडे राहू शकत नाहीत. मग प्रत्येक जणांचे ओळख करून दिली आधी. प्रत्येकांना सांगितलं तुम्ही इथं जायचं, तुम्ही तिथे. असे सगळे जवळजवळ 40 लोक आमची. मोठा ग्रुप आहे. हां तर मग ते 40 लोक तिथं बरोबर नेली. मला जे घर मिळालं ते ब्राह्मणाचंच मिळालं छान. मग त्यांच्या घरी मी आणि दुसरी एक मुलगी होती ती, आम्ही दोघी त्यांच्या घरी. मग त्यांच्या घरी गेलो. तिथं मग आमचे कार्यक्रम जसे होते तर त्या आजूबाजूला आमचे बाकीचे सगळे होते. चंद्रकांत काळे, त्यानंतर रवी साठे. मग ते रोज माझ्याकडे यायचे. मग मला घेऊन रेल्वेने आम्ही जायचो. आणि मग जिथं आमचा कार्यक्रम आहे तिथं मला घेऊन आम्ही गेलो की मग तिथं मग आम्हाला कामं दिली होती की तुमचे कपड्यांच्या घड्या तुम्ही घालायच्या आणि एक मुलींनी रोज एक इस्त्र्या करायच्या सगळ्यांना आणि घड्या घालून ठेवायच्या आणि परत आणायचं आणि तुम्हीच घड्या घालून ठेवायच्या किंवा आपल्या मेकअप म्हण किंवा ड्रेस म्हणे त्याच्याकडे द्यायच्या. आणि ह्यांनाही सगळ्यांना तसं कामं सांगितलेली होती, कारण इथं कुणी तुम्हाला वाटून घ्यायलाच लागतात, कारण इथं मिळणार नाही तर तुम्ही तुमचं करा. मग माझं जर वेळ आलं तर मी त्यांना सांगायची मला आज लवकर न्यायला पाहिजे 1 तास अगोदर. मग मी जाऊन तिथं इस्त्र्या वगैरे सगळ्या साड्यांना वगैरे आम्ही करायचो. आणि मग ते सगळं असे करत करत कार्यक्रम झाले आमचे सगळे. किती केले टोटल? तरी पुष्कळ झाले, म्हणजे आता आठवतही नाही मला बनिंग. मग ते परत त्याच्यामध्ये कसं वाढदिवस कोणाचा असेल की त्याच्यामध्ये मग डान्स करायचो आम्ही, म्हणजे मोहन आगाशांची मित्र मैत्रिणी अशा. मग तिथं त्यांच्या मैत्रिणी होत्या बऱ्याचशा. एक पंजाबी होती, त्यांचं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये पण मला नेलं होतं. तर तिथल्या हॉटेलमध्ये माझ्या नावाचा पिझ्झा होता. बरं. जयमाला पिझ्झा. वा, मी मुद्दाम केला का? हो, त्यांनी नाव दिलं त्याला. अरे वा. आणि घाशीराम पिझ्झा, अशी 2 नावं होती तिथे. वा. आणि नंतर मग म्हटलं असं कसं, तर म्हणले नाही तू म्हणे डान्स करते, एवढं छान करते ना, तर तुझं नाव आम्ही देणार. मग त्यांनी ते नाव दिलं. मस्त. आणि मग आम्हाला मध्ये एक सुट्टी असायची, मग त्यावेळेस आम्हाला साईट सिंगला सगळीकडे फिरवायला मोहन आगाशे न्यायचे. मग हे अमुक आहे, ते तमुक आहे. मग गंमत म्हणून आम्हाला त्यांनी तिथला बार होता, तिथं नेलं आम्हाला. म्हणे इथला बार बघायचा आहे तुम्हाला? म्हटलं हो बघायचं आहे. ते पॅरिसमध्ये गेलो होतो त्यावेळेस, तिथं दाखवला. म्हणजे इथं असं आहे म्हणून. बरं. तर आम्ही सगळं बघितलं. तिथं कॉलेजची मुलं वगैरे आली होती. मग ते आपले त्यांचे डान्स बिन्स चालले होते. मग एकदम आमच्या ह्यांनी सांगितलं तुझा डान्स सुरू कर जयमाला. बरं. तर मी आपलं सुरू केलं मी. तर ती मुलं पण माझ्याबरोबर नाचायला लागली होती. मग नंतर तर इतकं झालं की मी कोंबडा वगैरे पण केला. त्यांना काही जमलं नाही, ते पडले सगळे. मग म्हटलं असा आमचा तो दिवस तसा जायचा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काही असायचं. आता पॅरिसला काय झालं गंमत
की माझी ती मैत्रीण आणि मी आम्ही दोघी तिथं होतो. पण तिथं मला काय कळत नव्हतं तिचं बोलणं. ती जायची सर्व्हिसला, तिचे मिस्टरही जायचे सर्व्हिसला आणि ती फक्त खुणेनी मला सांगायची, खायचं केलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलं आहे, तुला खायचं असेल खा आणि जा कार्यक्रमाला. आता मला पण आता ते काय झालं की ती मुलगी काय केलं की मला तिथं सोडलं आणि ती मित्राबरोबर दुसरीकडे गेली. म्हणून मी एकटी पडले आणि तिला सगळं येत होतं. आणि तिचं माझं घरातल्या त्या बाईबरोबर माझं आणि तिचं फक्त मुक्यानीच बोलणं असं. तर एक दिवशी मग ती सर्व्हिसला गेली आणि मी एकटीच घरामध्ये. तर खाली मी म्हटलं जरा जाऊन येऊया. तर खाली मासे वगैरे होते. तर मला वाटलं हां आता इथं मासे आहेत, आपण मासे करूया आज. मग मासा घेतला तिथला. आता पण तिखट कुठे यांच्याकडे. मग समोर एक दुकान होतं, तिथं मग एवढीशीच बाटली होती तिखटाची. ती किती 75 रुपयाला. अरे बापरे. तेव्हा मी घेतली ती आणि मग आले ते सगळं लावलं बिवलं आणि केलं. आणि केल्यानंतर मग मी खाल्लं आणि तिलाही ठेवलं थोडं. मग ती आली कामावरनं, मला म्हणली खाल्लं का तू? म्हटलं हो खाल्लं. म्हटलं तुला खायचंय का? तर ती म्हटलं हा चालेल. म्हणून म्हणलं खा. तिने खाल्लं, हा नाचायला लागली तिखट. तर ते मी म्हटलं अरे बापरे, म्हटलं माझ्या लक्षात नाही आलं म्हटलं. आणि मग ते ओरडायला लागली. मग म्हटलं आता काय करावं. मग तिला ते पाणी वगैरे दिलं मी आणि मग म्हटलं तू नको खाऊस, म्हटलं मी तिखट लावलेलं आहे त्याला. असं आमच्या दोघींचं संभाषण चालायचं. आणि ती खूप म्हणजे ती पण बिचारी खूप चांगली होती शेवटपर्यंत. म्हणजे तिने पण मला खूप मदत केली. म्हणजे कसं आम्ही दोघींनी एकमेकींशी कसं काढलं ते न बोलता कसे 8 दिवस तिथं काढले. पण खुश झाली ती पण की बाबा आपण दोघी मैत्रिणी आहोत वगैरे असं तिने सांगितलं. म्हणलं ठीक आहे, म्हटलं हरकत नाही आहे. मग लंडनला आलो आम्ही सगळे. आणि मग लंडनला आल्यानंतर मग शेवटचा दिवस आमचा उजाडला. आता गेट टुगेदर. मग तिथं लहान लहान मुलंसुद्धा इतकी छान होती ना की ती सुद्धा म्हणजे आता माझ्या ज्या घरात मी राहिले होते तिथं 2 मुलं होती त्यांची. आणि त्यांच्या इथं सगळं रोज आरती संध्याकाळची. आणि त्या बाई उपास धरायच्या, गुरुवारी उपास असायचा. त्यानंतर सत्यनारायणची पूजा. आणि त्या गिरगावला राहायच्या. तर नवरात्र असायचं, त्यानंतर आपलं गणपती असायचा, सगळं असायचं त्यांच्याकडे. तर ते आणि त्यांची 2 मुलं. तर ते मला प्रॅक्टिस करायला लागायचे. ते मला म्हणायचे करत जा इथे तू. मग मी आपली त्यांच्या घरात तिथं करायची प्रॅक्टिस. मग ते म्हटले आता गेट टुगेदरला काय करणार आहे जयमाला तू? तर म्हटलं मी करणार आहे, तुमची करमणूक करणार आहे. तर मग अगदी मला म्हटलं माझे दागिने घाल ना तू. तर त्यांचा एवढा डब्बा सोन्याचा आणि ते सोन्याचे दागिने आणून दिले मला. म्हणलं मला इतके नको, म्हणलं मला जास्त नाही लागत, थोडंसंच घालणार आहे मी. म्हणे काय जे घालायचं ते घाल म्हणे. मग त्यांनी ते दागिने दिले. 9वारी साडी त्यांचीच दिली घालायला. आणि मग तिथं कार्यक्रम केला. मग लहान लहान मुलांनी सुद्धा कुणी 1 पाऊंड कुणी 2 पाऊंड असे दिले मला खाऊला. मला म्हणे तू खाऊ खा. मी खाऊ खा. कुणी मला पंजाबी ड्रेसचं कापड कुठं काय असं काय 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 दिलं मला त्यांनी. इतकं म्हणजे प्रेम दिलं. खूप छान. आणि मग ती ट्रिप कधी विसरू शकणार नाही, इतकं खूप छान झाली. आणि मग सगळ्यांनी जायच्या दिवशी तर खूप म्हणजे इतके सॅड झाले होते, सगळे रडायला लागले होते की इतके दिवस. आणि महिनाभर तिथं होतो लंडनला. हो महिनाभर त्यांच्या महिनाभर लंडनला. अगोदरला तिथं तिथे 8-8 दिवस 10-10 दिवस जास्तीत जास्त, फार नाही. 2 महिने तर होतोच पूर्ण. आणि मग मुंबईला आम्ही आलो. मुंबईला मग परत आम्हाला न्यायला दिलीप कुमार, त्यानंतर शरदराव, हो त्यानंतर स्मिता पाटील, हे सगळे लोक आम्हाला घेऊन जायला आले. आणि मग पुण्याला आमचे सगळे, तर काही लोकांनी काय काय सामान पण आणलं होतं ना. काही चेकिंग नाही, डायरेक्ट जा. काय काय लोकांनी तिथून बरंचसं काय काय आणलं. मला तर काय आणायची गरजच नव्हती, माझ्याकडे काही नव्हतं जास्त. मी फक्त तिथून मिक्सर आणि काहीतरी आणलं होतं आणि कॅमेरा आणला होता. ठीक आहे, एवढंच आणलं, बाकी काही नाही. अशी आमची ती ट्रिप झाली. पुण्यात आलो. पुण्यामध्ये साधारण 70च्या दशकातली गोष्ट. हां 70च्या त्याच वेळेसली. आणि मग पुण्यात आलो. पुण्यामध्ये मग आमचा सत्कार झाला, महानगरपालिकेने केला. एकंदरीत मस्त, केवढा सुंदर तो. नाही, खूप खूप छान अनुभव मिळाला तुम्हाला. म्हणजे सगळ्यांकडचे अनुभवच घेतले ना मी. आज तागायत म्हणजे मी विद्यार्थी म्हणून
म्हणजे बाबा मी नवशिकी असल्यासारखं मी प्रत्येकाकडनं शिक्षण घेतलं. आणि नंतर माझं मधुकर पाटकांचं जे पिक्चर मी केलं संत वाते कृष्णामाई, त्यांनीच नाटक एक डायरेक्शन केलं होतं, मोठं व्हायचं मला बार्शीचं. आणि त्याच्यानंतर मग एक पुण्यात नाटक केलं त्यांनी, बाजीराव मस्तानी आणि आम्ही. म्हणजे ते नाटक काय होतं की तो हिरो पुस्तक वाचतो आणि त्यांनी बाजीराव मस्तानी आणि आम्ही, मग ते बाजीराव म्हणल्यानंतर हा बाजीराव होणार त्या पुस्तकाप्रमाणे. म्हणजे तो त्या ट्रेन्समध्ये जातो आणि त्याची मैत्रीण ती मस्तानी होऊन येते. अशा पद्धतीचं चाललं नाही ते फार. लोकांना ती कल्पना म्हणजे वेगळा होता ना, पण ते कळली नाही, त्यामुळं ते एवढं चाललं नाही. आणि ते पिक्चरला ठीक आहे, पण नाटकाला हे बाबा तो ट्रेन्समध्ये गेलाय वगैरे हे दाखवू शकत नव्हते. पण याचे प्रयोग काय फार झाले नाहीत. पण त्याच्यामध्ये मग मला सुरेंद्र वडगावकरांनी सुद्धा भरतनाट्यम शिकवलं. अरे वा. कारण त्याच्यात डान्स होते ना, तर त्यांनी मला त्याच्यामुळे ते डान्स शिकवलं. म्हणजे असं प्रत्येकाकडनं काही ना काही प्रत्येकाने मला शिकवलं. आणि ते मी आपलं घेतलं आणि जे काही मला आलं ते मी करत बसले. आणि मी काय करायची की जनक जनक पायल बाजेपासून मी नाही त्याच्यात नव्हते मी, पण मी तिचे डान्स बघत बसायची संध्याबाईंची, की त्या बाईने किती कष्ट घेतले. त्या बाईला डान्स येत नव्हता, पण त्यांनी इतके कष्ट घेऊन गोपीकृष्णांच्या इथं ती शिकली सगळं. आणि मग नंतरचे तिचे सगळे कार्यक्रम पिक्चरचे जे पाहिले तर अप्रतिम होते. नवरंग, जनक जनक पायल बाजे, जलबिन मछली, हे सगळे डान्स मला इतके आवडायचे. मी सगळे डान्स तिचे पिकअप करायची आणि मी घरी प्रॅक्टिस करू. पिंजऱ्यात तर सगळ्यात होतं, पण पिंजऱ्यात मी एकाच डान्सला होते, दे रे काना. त्याच्यात मी आजारी पडले, माझ्या पोटात कावीळ झाली होती, उतरली होती. हा, पाण्यातलं. मी जास्त दिवस नाही केलं आणि मी अण्णांची माफी मागितली. म्हणलं मला दवाखान्यात ॲडमिट व्हायला सांगितले, कारण माझ्या अंगात ताप पण असायचा आणि आम्ही जवळजवळ पहाटे 5ला पाण्यात उतरायचो. मग आम्हाला ब्रँडी प्यायला द्यायचे अण्णा आणि चहा. हो, कारण थंड ना, एवढं गार पाण्यात उतरायचं म्हणजे. आणि ते कुठं गगन बावड्याचे तिकडे. आणि मग असं करता करता मी त्यांना सांगितलं मी एवढं एक गाणंच फक्त करणार आहे, मला दवाखान्यात ॲडमिट व्हायचे. बरं, अण्णा म्हणले ठीक आहे, हरकत नाही, तू जा. नाही तर मला आधी खरं संध्याबाईंनी सगळ्याच गाण्यांमध्ये घेतलं होतं, पण माझं असं झाल्यामुळं मला नाही करता आलं. तो मात्र माझ्यातला फार मोठा ड्रॉबॅक. म्हणजे मला त्यांच्याकडनं शिकायचं होतं, संध्याबाईकडनं, पण ते मला नाही झालं. मला तिथं मात्र फार वाईट वाटलं. रसिका हो, या आमच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत आणि लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, आनंदात रहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.